जालन्याच्या भोकरदन तालुक्यात दमदार पावसामुळे पिकांना जीवदान, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। मागील 20 दिवस पावसानं मारली होती दडी। उडदाच्या वाढत्या आयातीमुळे दर कमी, देशातील बाजारात सध्या सरासरी 650 रुपयांचा आसपासचा दर प्राप्त। बुलढाणा जिल्ह्यात 314 हेक्टरवरील पिकं हुमणी अळीनं बाधित, पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं शेतकरी मात्र चिंतेत। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय खत निर्मितीकडे वाढता कल, ऊस तोडीनंतर उरलेल्या पाचटाचा वापर करून खत निर्मिती। पावसामुळे आले पीक काढता येत नसल्यानं बाजारामध्ये आल्याचा तुटवडा, परिणामी आल्याच्या दरात मागील महिन्याच्या तुलनेत 100 ते 300 रुपयांची सुधारणा। जालन्याच्या राजूर बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्यानं भाव सुद्धा वधारले, भाव चांगला मिळत असल्यानं शेतकरी समाधानी। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ, आतापर्यंत केवळ 50% शेतकऱ्यांनी काढला पीक विमा। भंडाऱ्यामध्ये 4 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित, तपासणीमध्ये प्रत्यक्ष युरिया खतसाठा आणि पॉश मशीनवरील खतसाठा जुळत नसल्यानं ही कारवाई। धुळ्यातील साक्री तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात, कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी, दिवसेंदिवस कांद्याचे भाव उतरत असल्यानं शेतकरी संकटात। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक शेती पाण्याखाली, शेतकऱ्याची धान पीक सडण्याच्या मार्गावर, पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगरमध्ये अवकाळी, वादळ आणि अतिवृष्टीमुळे 744 गावांमधील 16,177 शेतकरी बाधित, 5,327 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। जालन्याच्या बेलोरा येथील पाझर तलाव फुटून शेकडो एकरवरील पिकांचं नुकसान, पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं मदत द्या, शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन।